मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी पत्रकार तांबोळी एजी, संपादक अकलूज मंथन साप्ताहिक. मित्रांनो, सध्या राजकारणात काय चालू आहे आणि अकलूजचं राजकारण कळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय याविषयी विचार मंथन चालू आहे म्हणे. तर त्या विचार मंथनात एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली असेल, ती ही की इथं कसं आहे, अकलूजमध्ये नागरिकांचे विचार हे ठाम आहेत. ते स्वतः निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निश्चितच आहे. प्रश्न असा पडतोय की यांची मनं जिंकण्यासाठी केवळ प्रसाद वाटून चालणार नाही किंवा कितीही तिकडणबाजी केली तर ती चालणार नाही. मग काय चालू शकतं? अहो, साधी गोष्ट आहे. तुम्ही अशा काही तुम्हाला जर वाटत असेल की मोहिते पाटलांच्या सगळ्या संस्था आहेत, मोहिते पाटलांचंच हे आहे, मोहिते पाटलांचंच हे आहे. अहो, ते तर आहेच. त्यामध्ये कसलाही दुमत नाही आहे. परंतु तुम्ही स्वतः काय केलं हे मान्यच करायला तयार नाहीत. की अकलूजच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर जी काही भाषणं झाली, त्यावेळेस असं काय तोंड सुटलेलं होतं की बोलेल ते काय म्हणतात, कमीच म्हणे. खूप बोलण्यासारखं आहे, खूप बोलण्यासारखं आहे. अरे मित्रांनो, देश पातळीवरच्या पहा ना, काय परिस्थिती चालू आहे. शाळा, शिक्षण संस्था, कितीतरी झेडपीच्या शाळा राज्य पातळीवर चालू आहेत का पहा, किंवा बंद पडलेली आहेत. आता त्याला कारण मात्र फार चांगली सांगितली जातील, त्या चालत नाहीत वगैरे वगैरे. निवडणुका जवळ आल्या की सॅलरी म्हणजे पगार वाढविणे लोकांना आमिष दाखवण्यासारखंच आहे ना. आता कोर्टात या केसेस चालू आहेत, त्याला आमिष म्हणता येईल का वगैरे वगैरे. त्यांना लाडू म्हणता येईल, आमिष नाही. लाडू वाटप चालू आहे. जगात कुणाला नकोय लाडू खायला? जगानं सगळं ओळखलेलं आहे आणि पूर्ण भारतानं तर कधीच ओळखलेलं आहे. आता कसं झालंय माहितीये का, चोराला एक म्हण आठवली मला, एक गोष्ट आठवली की चोराला पकडायला गेल्यानंतर चोर उडी मारायला भिंतीवरून आणि त्याला पकडायला गाठ पडली तिथे, तर चोराची लोंगोटी हातात आली आणि चोर पळून गेला. असा एक विनोद सांगितला जायचा की आम्ही त्या चोराला नागडा करून सोडलाय, पण तो पळून गेला म्हणतात. अरे हे काय प्रकार झाला? आता ते तुम्हीच ओळखायचं काय प्रकार झाला ते. पण आपल्या एरियात कुणी असं हात लावून झाकून येत असेल इकडं तिकडं अंधारात, तर ओळखायचं की तो नक्कीच चोर आहे. मग आता प्रश्न असा पडतोय की ही चोराला पकडायची रीत झाली का? असा चोर सापडतो का? आणि तसा तो चोर सापडला का?
आता हसण्यासारखा भाग सोडला. आता ही कोणाची तरी बुद्धी असणार. तशा गोष्टी सांगितले जातात. मजा-मजा सांगितली जाते. काहीतरी टाईमपास होतो रात्रीच्या वेळेस आणि चौकात लक्ष ठेवल्याचं त्यांना आनंद मिळत असतो. लक्ष ठेवले. कशाचं तर ते ऐन निवडणुकीच्या वेळेस अंधारात पैसे वाटप करण्यासाठी फिरत असतात वगैरे, वगैरे. अरे, हे उलटंच झालं. चोर हा चोरी करण्यासाठी येत असतो. तो काय द्यायला येत असतो का तुम्हाला काय? पण निवडणुकीचे चोर हे वेगळे असतात म्हणे. खूप मजा वाटायची ऐकताना त्यावेळेस. अरे, वेगळाच प्रकार आहे. फारच चांगली चोर दिसताय ते. तर मग कुणी शहाणपणाच्या गोष्टी सांगणार. अजिबात घ्यायचे नाहीत वगैरे आणि घेतली तर ते काय ते आपलेच पैसे आहेत. तुम्ही काळजी करू नका. पण मित्रांनो, मला एक चांगलं आठवतंय. एक व्यक्ती होता, तर तो कोणत्या धर्माचा असेल ते तुम्ही ओळखा. त्याला म्हणे तुझ्या घरात किती हे हे मतदान असू शकते. सांग बरोबर. किती जणांना म्हणजे मतदानाचा अधिकार आहे. तर त्यांनी काहीतरी सांगितलं सर इतके आहेत म्हणून. तर त्याला म्हणले, "तुझा जो काय आहे, तू येऊन भेटून जा. तुला अडचणी खूप आहेत म्हणून कळाल्या. त्या तुझ्या अडचणी दूर करण्याचा थोडा प्रयत्न होईल." आता मग अडचणी दूर होत आहेत म्हटल्यानंतर कोणत्या मार्गाने होत आहेत त्याला त्याला काही घेणं-देणं अडचणी दूर झाल्या पाहिजेत. कसं होतंय, की ग्रामीण भागात जागोजागी खाजगी सावकारांनी, टक्केवारीवाल्यांनी इतकं काही घुसळून काढलंय, की ते काहीही करू शकत नाही. नियमानं काही करू शकत नाही, कायद्यानं काही करू शकत नाही. धड पोलीस काय करणार हो? त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी आहेत, त्या लेखी तक्रारी लागतात. त्या आल्यानंतरच ते निपटारा करू शकतात. इथं कोर्ट आहे, कचेरी आहे, जज आहेत आणि वकील मंडळी आहे. वकील मंडळींचं ज्ञान आणि चातुर्य याच्याविषयी सांगण्याची आवश्यकता नाही. कुणी किती जरी लपवलं तर उघड-उघड बाहेर बोललं जातं. एक एक काळ असा होता, एक मराठी म्हण होती. हं. आता त्याचा उल्लेख करताना आहे, "यांची संगत नको रे बाप्पा." सोनार शिंपी, कुलकर्णी आप्पा यांची संगत नको रे बाप्पा, अशी एक मराठीत म्हण आहे होती. आता ते वापरली जात नाही. कारण मग ते तुमच्यावर केस होईल ना. तुम्ही हे करता आणि ते करता. अरे, जिथं हजारो वर्षे ते चालू आहे तिथं, तिथे जी काही म्हण आहे त्यात तुम्ही काय प्रत्येक पुस्तकातलं काय खोडून बसणार बसणार का? म्हणजे त्यांना असं म्हणायचं की राजकारणाच्या बाबतीत सत्ता ही अशा लोकांचा वापर करत असते की हे तिघजण सगळी तुमची माहिती काढून पद्धतशीर सत्ताधाऱ्यांना पोहोचवत असतात वगैरे, वगैरे, वगैरे. आता हे कसं आहे माहिती आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाला पुरावाच पाहिजे, पुरावाच पाहिजे, पुरावाच पाहिजे. ते म्हणजे सिद्ध करणं कठीणच होऊन बसतं. पण मित्रांनो, आम्ही तर वेगळंच पाहिलं. पैसे घेऊन फिरणारे म्हणजे रात्रीच्या अंधारात फिरतात. घराघरात किंवा मग कुठं शेतावर, वस्तीवर जाऊन गुपचूपपणे भेटतात म्हणे. मग तिथे रकमा वगैरे त्यांना अरे, आताच्या काळात त्याला शेतावर जाण्याची आवश्यकता नाही, घराघरात जाण्याची आवश्यकता नाही. त्याच्या नंबरवर सुद्धा ते देणे-घेण्याची व्यवहार तिरात्यामार्फत पाठवू शकतात पैसे. आताचा असा काळ आहे. असं काय चालणार आहे हो? मग कुणाच्या बापाला ते सिद्ध करता येणार आहे का ते कशाचे पैसे आणि काय पैसे? काय त्याचे उसने असतील किंवा काय त्याचं देणं-घेणं येणं असेल, काय व्यवहार असेल. असं समजणार ना. असो, अतिशय मोठी चालाकी आहे. अमेरिकेतलेच नव्हे, तर रशिया, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स
इंग्लंड अशा मोठमोठ्या देशातली तज्ञ जरी एकत्र बसली, कॉम्प्युटर तज्ञ, तरी त्यांना हा भारताचा प्रश्न सोडवता येतो का पहा. पण गंमत अशी आहे, की भारतातल्या बऱ्याच लोकांनी तो प्रश्न सोडवलाय असं म्हणतात. पण ते अजूनही पाहिजे तेवढं इम्पॅक्ट करत नाहीये असंही बोललं जातं. खरी गंमत अशी आहे, एकटा राहुल काय करणार? एकटा राहुल काय करणार? असं म्हणतात, की जंगलात सिंह असो किंवा बिबट्या वाघ असो, जर तो चुकून एकटा जर सापडला, म्हणजे एकटा शिकार करताना इकडं-तिकडं काय करताना, तर त्या ठिकाणी जर रानटी कुत्रे जर आली 7, 8, 10, तर ते रानटी कुत्रे त्या बिबट्याला किंवा त्या वाघाला किंवा त्या सिंहावर अटॅक करू शकतात, करतात. अहो ते काहीच नाही. त्यांची जर रानटी कुत्र्यांची संख्या जास्त असेल, तर ते हत्तीच काय, जिराफ काय, असे मोठमोठे प्राण्यावर सुद्धा हल्ला करतात. हे आपल्या पाहण्यात आलं असेल. तोच नियम सगळीकडं लागू होऊ शकतो. एखाद दुसरा मनुष्य कितीही बलवान असाला, कितीही धाडसी असला, तर तो काही करू शकत नाही. समोरच्या काही लोकांनी जर ठरवलं याला नामोहरम करायचं, तर ते करू शकतात. आपण आता कसं आहे माहिती का? जगाच्या पाठीवर वेगळी लाट सध्या सुरू आहे. ती लाट हळू भारतात पण येणारच आहे. आलीच असं म्हणता येईल. म्हणजे असं की सहजासहजी विश्वास ठेवणं कठीण होऊ लागले. तुमचं कोणाचंही मन आकर्षित करून घ्यायचं असेल, तर प्रत्यक्ष व्यवहार आणि कृती, बोलणं आणि वचन देणं याच्यात अजिबात फरक पडू नये. फरक पडला की लोक विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. त्या मानानं ग्रामीण भागातले वस्तीवरची तरुण पोरं अतिशय हुशार आहेत. त्यांना स्वतःचं कळतंय आणि स्वतःच्या आपल्या फायद्यासाठी ते काय करू शकतात. अलीकडचा जर 10-15 वर्षाचा, 20 वर्षाचा जर इतिहास पाहिला, तर तुम्हाला निश्चितच कळू शकते. अरे, कालपर्यंत हा हे बोलत होता आणि आज याच्यात वागण्यात काहीतरी वेगळाच फरक वाटतोय. हे तुम्हाला जाणवेल. असो, तो भाग नंतरचा आहे. तुम्ही काय बोलताय हे आम्हाला कळत नाही. अरे कसं कळत नाही? सगळं कळत असते. सगळं कळत असते. पण ते प्रॅक्टिकली जमत नसतंय ना तसं वागायचं. म्हणूनच थोडंसं वेगळेपणा दिसतो. जगात लक्षात ठेवा, आपण एक असं गृहीत धरूया की सरळ मार्गाने चाललेले कधी कुठं काही यशस्वी झाले का वगैरे अशा मूर्खासारखे तुझं बोलणारे खूप भेटतात. अरे असं आहे माहिती आहे का, मनुष्य गेलेल्या आयुष्याबद्दल माणसानं जरूर आठवण काढावी. चांगल्या गोष्टीचा अभिमान ठेवावा आणि काळाकडे बघितलं पाहिजे, की पुढचा येणारा काळ कसा असू शकेल आणि काय होणार आहे नक्की आणि आपल्याला काय करायला पाहिजे. तोच प्रकार सध्या निवडणुकांमध्ये दिसून येतो. अकलूजच्या राजकारणात काय वेगळं काय आहे, हे विचार करणं हे शुद्ध मूर्खपणाच होईल मित्रांनो. येस. इथं भले काय दाखवत असतील चेहऱ्यावर, तर ते खरंच असेल हे सांगता येत नाही ठामपणे. अगदी अगदी छाती ठोकपणे हे खरंच आहे म्हणून. मग त्याच्यासाठी किती झुंडी तुमच्या पाठीमागं लागतील माहीत नाही. स्वतःचा फायदा करून पळून जातील, ते कुणी का असेना. तिथं जात, धर्म, पक्ष, भेद, भेदाभेद कसलंच नाही.
सध्या परिस्थिती झाली आहे, सध्या परिस्थिती झाली आहे. मग त्यांनी तो मलिदा घेतला नसेल झालेल्या वाटपाचा, असं म्हणणं म्हणजे सुद्धा म्हणजे मूर्खपणाचं लक्षण होईल. अरे कोणी देतंय म्हटल्यावर घ्यायला पाहिजे ना. काय करायचं? तब्रुक, तब्रुक म्हणते त्याला. तब्रुक "ये ले लो तब्रुक ले लो, तब्रुक ले लो." म्हणजे प्रसाद, प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. प्रसादाला नाही म्हणताच येत नाही कुठंच. पण त्याच्याविषयी त्याला जर तुम्ही सांगितलं, की याच्यावर हात ठेव, त्याच्यावर हात ठेव, तू हे कर आणि ते कर, तसा कर, असं कर. लोकं म्हणणार असं आहे का? बरं, 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 बरं. या सगळ्या रितसर गोष्टी झालेल्या होत्या म्हणे. तरी मग हे रिझल्ट असा कसा अकलूजचा. बीजेपीचं इतकं म्हणजे प्रचंड नुकसान होईल असं कधीही वाटलं नव्हतं, की अगदी ठामपणे अगदी म्हणजे असंच होईल, असंच होणार, असंच होणार वगैरे धरून चाललेलं होतं. ज्या वेळेस निकालाची वेळ येऊ लागली, म्हणजे निकालाचा दिवस, मी म्हटलेच आहे आमच्या व्हिडिओवरती जे काही मी गोष्टी समोर मांडतोय, त्याच्यात ही गोष्ट मांडलेली होती, की मोहिते पाटलांचं पॅनल बसेल आणि विशेषतः नगराध्यक्ष हे मोहिते पाटील गटाचंच होणार. याला तुम्ही ढगात गोळी मारणे असं म्हणू शकणार नाही. अभ्यास आहे तो. मित्रांनो, तुम्हाला हे पटते का बघा. काय जास्त बोलण्यात काही मजा नाही. पण माझ्या अंदाजाने हळू-हळू पटायला लागेल. आपण त्याविषयी परत बोलू. नमस्कार.